आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। माडगेळ तालुका लढ्यापुढे सरकार नमले, प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे। माडगेळ स्वतंत्र तालुका मागणीसाठी मागील आठवडाभरापासून जल आंदोलन चालू होते, चक्री उपोषण चालू होते, परंतु शासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी मागील 3 दिवसांपासून आमरण उपोषण करण्याचे ठरवले होते। उपोषणकर्त्यांची आज तिसऱ्या दिवशी प्रकृती हलवली होती। अखेर जतचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर व प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले। त्यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की आचारसंहिता समतास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माडगेळ शिष्टमंडळाची बैठक घेऊन त्यातून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले व उपोषण स्थगिती करण्याची विनंती केली। उपोषणकर्ते व ग्रामस्थ यांच्या चर्चेअंती निर्णय घेऊन माडगेळचे ज्येष्ठ नेते कृष्णदेव गायकवाड यांनी उपोषण स्थगित करीत असल्याचे जाहीर केले। त्यानंतर प्रशासनाने उपोषण स्थगित केल्याबद्दल आभार मानले व शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली। यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप कांबळे व माडगेळ व आसपासच्या गावातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक मान्यवर नव्यानं जत तालुक्याचं विभाजन होऊन माडगेळ हा नवीन तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी उपस्थित आहेत। गेल्या 9 दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्या जतचे प्रांताधिकारी माननीय अजयकुमार नष्टे साहेब उपस्थित आहेत। या गावचे सर्व प्रमुख मंडळी, आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचे सोसायटीचे सदस्य, आजी-माजी सर्व पदाधिकारी, तरुण मित्र, वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।